नवी मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांनी पदाची सूत्रे हाती घेताच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन कामाचा धडाका सुरू केलाय। या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सर्व विभाग प्रमुखांसह महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांचं अभिनंदन करत संपूर्ण प्रशासकीय सहकार्याची ग्वाही दिली। या बैठकीला सुरुवातीला सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागांची माहिती सादर केली। यानंतर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्वप्रथम महापौर सुजाता पाटील यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील सुसंवाद व समन्वयातूनच नागरिकांना अपेक्षित असलेला गतिमान, पारदर्शक आणि शाश्वत विकास साध्य होऊ शकतो असा ठाम विश्वास व्यक्त केला। त्याचबरोबर महापौरांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शहराचा विकास हा केवळ कागदावर किंवा अहवालापुरता मर्यादित न राहता तो थेट नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे। यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सातत्यपूर्ण सुसंवाद असणं आवश्यक आहे। पहिल्याच दिवशी आयुक्त आणि एचओडीना बोलवण्याचं कारण की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे कामकाज सुरू आहे ते जनतेच्या हिताचं कसं होईल ह्यासाठी आम्हाला उपाययोजना करायच्या आहेत। समन्वयच लोकांच्या समस्यांचं निराकरण करू शकतो। आयुक्तांकडून सहकार्याची भूमिका आहे, त्यासाठी आयुक्तांचा पूर्ण सपोर्ट असणार आहे। सर्व एचओडींना पण त्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। महापौर सुजाता पाटील यांनी शहरातील पाणी पुरवठा, वाढतं वायू प्रदूषण रोखणं, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता व्यवस्था या विषयांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली। बैठकीतील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या 14 गावांचा सर्वांगीण विकास। या गावांमधील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास कामे आणि नागरी सोयींसाठी आवश्यक निधी राज्य शासनाकडून मिळवण्यासाठी तातडीने व प्रभावी पाठपुरावा करण्याची स्पष्ट भूमिका यावेळी निश्चित करण्यात आली। विविध प्रश्नांवर आमचं डिस्कशन झालं, जसं पर्यावरणाचा जो वातावरणात वायू प्रदूषणाचा धोका नवी मुंबईला सतावतो त्याच्याविषयी काय उपाययोजना प्रशासनाच्या माध्यमातून करणार आहेत त्याविषयी डिस्कस झालं आणि विविध सूचना त्यांना देण्यात आल्या। त्याचबरोबर जे 14 गावं आपल्या नवी मुंबईमध्ये समाविष्ट आहेत त्याचेही 2 लोकप्रतिनिधी आपल्या महासभेत आहेत। त्यांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या समस्यांना कशा पद्धतीने प्रशासन उत्तर देणार आहे त्या संदर्भात काय उपाययोजना करणार त्यांच्याविषयी डिस्कस झालं। 14 गावाच्या विकासासाठी महानगरपालिका सक्षम आहे, पण आपण जी 14 गावं समाविष्ट केल्यात त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो भरमसाठ आहे आणि तो निधी आपल्या नागरिकांवर भुर्दंड नको पडावा म्हणून शासनाकडून निधीची साठी पाठपुरावा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून नवी मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून आमच्या माध्यमातूनही सतत केला जाईल। स्वच्छता, नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्रात 1 नंबर आहे, देशात 3 नंबरवर आहे, पण आपले नेते गणेशजी नाईक साहेब याच्यातून समाधानी नाही आहेत। कारण खरंच ह्या पद्धतीने स्वच्छता आहे का या संदर्भात पण प्रश्न विचारण्यात आले। त्याचबरोबर 14 गावं समाविष्ट झाल्यानंतर जी स्वच्छता नवी मुंबईमध्ये किंवा आपला नंबर जो 1 नंबरवर महाराष्ट्रात किंवा 3 नंबरवर देशात आहोत त्यावर तरी आपण कायम राहणार आहोत का या संदर्भात पण सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात ठोस पावलं उचलण्यासाठी निर्देश करण्यात आलेले आहेत। या बैठकीत महापौरांनी अशी देखील स्पष्ट भूमिका मांडली की विशेषतः महासभेमध्ये गांभीर्य राखण्यासाठी तसंच लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची तातडीने व प्रभावी उकल होण्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखाची उपस्थिती अनिवार्य असावी। महासभा असताना प्रत्येक अधिकारी उपस्थित राहावा या संदर्भात सूचना देण्यात आल्या, कारण जे लोकप्रतिनिधी प्रश्न विचारणार आहेत ते उत्तरं अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असतात आणि बहुतांश वेळा अधिकारी उपस्थित नसतात। तसं होऊ नये आणि सभेमध्ये गोंधळ होऊन सभेचं कामकाज बंद होऊ नये या संदर्भात सर्व सूचना आयुक्तांना देण्यात आल्या। तसेच महापौर सुजाता पाटील यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा अभिनव निर्णयही या बैठकीत घेण्यात आला, जेणेकरून प्रशिक्षणामुळे नवीन लोकप्रतिनिधींना महापालिकेचं अंदाजपत्रक, प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक बाबींचं सखोल ज्ञान मिळून ते आपल्या प्रभागातील प्रश्न अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे मांडू शकतील। बहुतांश सदस्य नवीन आहेत, त्यांना प्रशासनाचा कार्यभाराविषयी काही माहिती नाही आहे,
व त्याच्या संदर्भात वर्कशॉप घेण्यासाठी सूचना आयुक्तांना देण्यात आल्या. नियोजनबद्ध अंमलबजावणी, पारदर्शक कार्यपद्धती आणि नागरिक केंद्रीय दृष्टिकोन यांच्या माध्यमातून नवी मुंबईला अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि समृद्ध शहर बनवण्याचा मार्ग या पहिल्याच बैठकीत निश्चित झाला असून येत्या काळात त्याचे सकारात्मक परिणाम शहरवासियांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.